आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रावसाहेबांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि स्मार्ट मीटरबद्दल 8 दिवसाखाली आम्ही या कंपनीच्या अधिकारी साहेबांना अर्ज दिलं होतं की आम्हाला तुम्ही वेळ द्यावं. आम्ही शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या स्मार्ट मीटरबद्दल, शेतकऱ्यांच्या खराब झालेल्या डेपी नवीन बसवण्याबद्दल आणि शेतकऱ्यांचं 4 ते 5 तास लाईटचा येतो ते कंटिन्यू 8, 9, 10 तास देण्याबद्दल आणि जे काय आता शेतकऱ्यांना त्रास होतोय तालुक्यामध्ये ते त्रास बंद करण्यासाठी आणि शहरामध्ये जे स्वामी समर्थ नगरीमध्ये भक्त लोक येतात त्या भक्त लोकांना सुद्धा आतून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही आज आमचे सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष माननीय किशोरभाऊ शिंदे साहेब ॲडव्होकेट आणि सूर्यजी पाटेकर साहेब ॲडव्होकेट यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनसेचे नेते दिलीपबाबू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटून आज त्यांच्यासोबत चर्चा करून पुढे 8 दिवसात आमच्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये 8 ते 9 तास लाईट वीज कनेक्शन व्यवस्थित द्यावे आणि तुर्तास स्मार्ट मीटर बंद करून आहे ते ठेवावे. जुन्या झालेले डीपी तात्काळ दुरुस्त करावे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. आता जर डीपी दुरुस्त नाही झाले तर तुमच्या गाडी वगैरे चिखलात राहण्यात वगैरे जात नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांचे असे विविध अनेक प्रश्न आहेत आणि अक्रोडमध्ये येणारा स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना रात्री लॉजमध्ये, घरामध्ये, भाड्याच्या रूममध्ये झोपल्यानंतर त्यांना त्रास होतोय. टीव्ही, फॅन नाही, पंखा नाही, टीव्ही नाही आणि अहोरात्र अक्रोड शहराची लाईट काढली जाते. हे अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज या महावितरण कंपनीला भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांना पहिलेच सांगून आज आलेलो आहोत. तरी आता मला महावितरण कंपनीच्या लोकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तालुक्यातील या सगळ्यांना भेटावी ही विनंती आहे.